नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुमच्यासाठी काही इंपॉर्टंट अपडेट्स आलेले आहेत, त्या अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर ज्योत्स्ना पाटील होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. सीईटी तर्फे काही इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, सगळ्यात पहिली अपडेट आहे बाळांनो तुमचे कॉम्पिटिशन राईज बद्दल. ठीक आहे, तुम्ही याच्या व्हिडिओज पण बघितले असतील. ठीक आहे, या वर्षी तुमचे 11.4 लाख विद्यार्थी अपियर होणार आहेत बाळांनो, टोटल अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 मिळून. ठीक आहे, जे की आतापर्यंत मागच्या 4 वर्षात सगळ्यात जास्त हायेस्ट नंबर आहे. ठीक आहे, हा दरवर्षी नंबर थोडा थोडा वाढत असतो, दरवर्षी नंबर अशा पद्धतीने वाढतो. ठीक आहे, या वर्षी डिरेक्ट स्ट्रिप झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे नंबर एकदमच खूप जास्त वाढून गेलेला आहे बाळांनो. ठीक आहे, तर या कारणामुळे तुमचं कॉम्पिटिशन यावेळी खूप जास्त वाढणार आहे. हे इंडियन एक्सप्रेसचं न्यूज आर्टिकल आहे, तुम्ही इथं डिटेलमध्ये गोष्टी वाचू शकतात बाळांनो. ठीक आहे, याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. ठीक आहे, की 11.4 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं आहे, सगळ्यात जास्त आहे ते आतापर्यंत. मी तुम्हाला बेसिक नंबर दाखवू शकतो. हा पीसीएमचे स्टुडंट आहे. ठीक आहे, पीसीएमचे या वर्षी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बाळांनो 4,74,000 विद्यार्थी अटेम्प्ट बसणार आहेत. ठीक आहे, आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये 2,86,000 विद्यार्थी बसणार आहेत. टोटल 7,60,000 विद्यार्थी बसणार आहेत बाळांनो. ठीक आहे, हे झालं फक्त पीसीएम ग्रुपचं, आणि उरलेले तुमचे पीसीबी ग्रुपचे, आणि टोटल मिळून तुमचे 11.4 लाख विद्यार्थी अपियर होणार आहेत. जर जास्त विद्यार्थी अपियर होतात तर तिथं तुमचं कट ऑफ वाढून जातो. बेसिकली काय होतं, फॉर एक्झाम्पल एक कॉलेजमध्ये 2 सीट्स आहेत, फॉर एक्झाम्पल ओपनच्या, है ना, या 2 सीटसाठी 5 विद्यार्थी फाईट करताय, है ना. या वर्षी काय होतं, या 5च्या जागेवर 8 विद्यार्थी फाईट करताय. हे 2 सीट मिळण्याची या 5 विद्यार्थ्यांना जी प्रोबॅबिलिटी होती 8 विद्यार्थ्यांना काय झाली, कमी झाली. कारण एका विद्यार्थ्याला ही सीट मिळण्याची प्रोबॅबिलिटी इथं किती होती, 1/5, इथं किती झाली बाळांनो, 1/8. म्हणून तुम्हाला ऍडमिशन मिळण्याची प्रोबॅबिलिटी इथं कमी होऊ शकते चांगल्या कॉलेजेसमध्ये. ठीक आहे, जर तुम्ही चांगला व्यवस्थित अभ्यास केला तरच तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये होणार आहे बाळांनो. ठीक आहे, प्लीज या कॉम्पिटिशनला थोडंसं अनालिसिस करा. ठीक आहे, तुमच्याकडे अटेम्प्ट 1 पण आहे, अटेम्प्ट 2 पण आहे बाळांनो. ठीक आहे, आता दुसरी अपडेट, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, जो क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आपण लॉन्च केलेला आहे तो तुम्हाला अटेम्प्ट 1 साठी आणि अटेम्प्ट 2 साठी दोघा अटेम्प्ट साठी कामात येणार आहे, म्हणून लगेच तुम्ही एनरोल करू शकतात. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येणार आहेत बाळांनो सीईटी मध्ये. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकतात. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी सीओईपी, विजिटिया, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केसोमॅटी, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच एनरोल करा. सेकंड अपडेट बघू शकतात बाळांनो, या वर्षीची तुमची सीईटीची परीक्षा आहे बाळांनो, त्याची पातळी जेई लेवलची पातळी त्यांनी करून दिलेली आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अपडेट पूर्ण वाचून दाखवतो. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की सीईटीचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे बाळांनो, तिथे तुम्ही बघू शकतात. ऑलमोस्ट 20% वेटेज विल बी गिवन टू 11th अँड 80% टू द 12th. ठीक आहे, चला याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. हा 3.4.3 बघा काय म्हणतोय, देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग, हाऊएव्हर द डिफिकल्टी लेवल विल बी ॲट पार विथ द जेई मेन्स फॉर मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री, अँड डिफिकल्टी लेवल फॉर बायोलॉजी विल बी ॲट पार नीट लेवल. दीज क्वेश्चन विल बी मेनली ऍप्लिकेशन बेस्ड. ठीक आहे, म्हणजे तुमची सीईटीची जी लेवल आहे बाळांनो, ती जेई लेवल सुद्धा जेई लेवल सारखी होणार आहे, आणि तुमची जे क्वेश्चन्स आहेत बाळांनो ते तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत बाळांनो. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन मी तुम्हाला आधीपासून सांगतोय की तुमचं यावर्षी ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन खूप जास्त येणार आहेत. ठीक आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय असतं बाळांनो, बेसिकली तुम्हाला एक सिनॅरिओ देतात. ठीक आहे, काय देतात, सिनॅरिओ देतात, किंवा एक तुम्हाला केस स्टडी देतात. की ना, तुम्हाला पूर्ण केस स्टडी पहिले वाचायची असते, आणि त्या केस स्टडीच्या आधारे तुम्हाला उत्तरं लिहायची असतात, उत्तरं मार्क करायची असतात बाळांनो. ठीक आहे, तर हा एक थोडासा टफर पोर्शन आहे जो तुम्हाला थोडा जास्त कॉन्सन्ट्रेट करायचा आहे बाळांनो. ठीक आहे, तर ही दुसरी अपडेट होती. तिसरी अपडेट काय म्हणते, 2 अटेम्प्ट टफर कॉम्पिटिशन. बेसिक गोष्ट आहे बाळांनो, 2 अटेम्प्ट झाल्यामुळेच हे कॉम्पिटिशन वाढलंय बाळांनो. ठीक आहे, आता 2 अटेम्प्ट झाल्यामुळे कॉम्पिटिशन कसं वाढलंय बाळांनो, फॉर एक्झाम्पल अटेम्प्ट ए आणि अटेम्प्ट बी आहे. ठीक आहे, अटेम्प्ट ए ला तर सगळे स्टुडंट बसताच आहेत, है ना, सगळे स्टुडंट बसताय. पण अटेम्प्ट 2 ला ते पण स्टुडंट बसताय जे जेई साठी क्वालिफाय झालेले आहेत, जे ऍडव्हान्स साठी क्वालिफाय झाले, ज्यांचं जेई मध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये होऊन गेलं. बघा असं आहे ना बाळांनो, एनआयटी लेवलचे जे कॉलेजेस आहेत बाळांनो, ठीक आहे, ते इज इक्वल टू सीओईपी, व्हीजीटीआय हे एनआयटी लेवलचे कॉलेजेस आहेत. स्टुडंट्स ना एनआयटीना सोडून सुद्धा या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतात, कारण या कॉलेजेसचं कट ऑफ खूप प्लेसमेंट खूप चांगलं आहे, कॉलेज लाईफ खूप चांगली आहे ना. तर विद्यार्थी एनआयटी सुद्धा सोडतात सीओईपी, व्हीजीटीआय साठी. मग आता काय होणार आहे, अटेम्प्ट 2 मध्ये बाळांनो ज्यांचं जेई मध्ये सिलेक्शन होऊन गेलं ना, तरी ते इथं कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी येऊन लागतील की आम्हाला इथं पण चान्स आहे, आम्ही इथं देऊन बघतो. मागच्या वर्षापर्यंत नव्हतं या सगळ्या गोष्टी. तर अटेम्प्ट 2 आल्यामुळे बाळांनो तुमचा पेपर टफ असणार आहे अटेम्प्ट 2 चा.
है ना, कारण सगळे विद्यार्थी असणार आहेत की तिथं कॉम्पिटिशन नक्कीच वाढणार आहे, म्हणून सीईटी सेल पेपर टफ सेट करेल. अटेम्प्ट 1 मध्ये तुम्हाला जे फोडायचंय बाळांनो ते फोडा, जे चांगला स्कोर करायचा तो अटेम्प्ट 1 मध्ये करा, अटेम्प्ट 2 च्या नादात जास्त लागू नका. ठीक आहे, डेफिनेटली आपण अटेम्प्ट 2 ला पण बेस्टच करू, मी तुम्हाला गाईड करत राहणार आहे बाळांनो, पण तुमचे चान्सेस इझी काय बाळांनो अटेम्प्ट 1. ठीक आहे, नंतरची अपडेट काय, तुमचा कंबाईंड रिझल्ट येणार आहे बाळांनो. आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं की अटेम्प्ट 1 झाल्यानंतर अटेम्प्ट 1 चा रिझल्ट येऊन लागेल आणि अटेम्प्ट 2 झाल्यानंतर अटेम्प्ट 2 चा रिझल्ट येईल, त्या दोघं रिझल्ट मध्ये जो बेस्ट रिझल्ट असेल तो आमचा कन्सिडर होणार आहे, असं नाही होणार आहे. ठीक आहे, बेसिकली काय होणार आहे, तुमचा अटेम्प्ट 1 होईल, अटेम्प्ट 2 होईल आणि त्याच्यानंतर तुमचा कंबाईंड रिझल्ट येणार आहे बाळांनो. आणि तो रिझल्ट अशा पद्धतीने येईल की अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 मध्ये बेस्ट स्कोर कोणता आहे त्या रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसेल बाळांनो. ठीक आहे, हा तुम्हाला अटेम्प्ट 1 चा पण स्कोर दिसेल, अटेम्प्ट 2 चा पण स्कोर दिसेल, पण फायनल स्कोर म्हणून तुम्हाला दोघांमधला जो पण बेस असेल तो दिसणार आहे. तर ह्या होत्या बाळांनो 4-5 अपडेट ज्या रिसेंटली सीईटी सेलने अपलोड केल्या होत्या त्याच्या प्रेस नोटमध्ये. ठीक आहे, मला वाटलं की या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. टार्गेट मोठं ठेवा बाळांनो, सीओपी, व्हीजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केसवाडी, सांगता, एसपीआयटी हे तुमचे टार्गेट कॉलेजेस असले पाहिजे फॉर इंजिनिअरिंग आणि फॉर फार्मसी. आयसीटी झालं, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झालं, हे सगळे टॉप कॉलेजेस असतात बाळांनो. हेच तुमचं गोल असलं पाहिजे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, है ना. क्रॅश कोर्स मॉक टेस्ट इनफ आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज राहणार नाही. नक्कीच एनरोल करा, सेम गोष्ट तुम्हाला अटेम्प्ट 2 साठी कामात येणार आहे बाळांनो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.